नमस्कार. तर आजची आपली रेसिपी आहे कोवळ्या बांबूची भाजी. तर आमच्याकडे याला सेंध पण बोलतात. तर हे बघा, मी मार्केटमधून मस्त अशी साफ केलेली सेंध घेऊन आली आहे आणि पावसाळ्यातच मिळते. बांबू असतात त्याचे कोवळे जे कोंब असतात त्याची सेंध काढलेली असते. तर मी आता इकडे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये मीठ आणि थोडी हळद टाकून घेऊन 4-5 शिट्या घेते. त्याच्यानंतर ती व्यवस्थित शिजवून घेते. तर इकडे 4-5 शिटी घेऊन झाली आहे आणि आपली सेंध व्यवस्थित शिजून झाली आहे. तर मी आता फोडणीला टाकणार आहे. तर फोडणीला काय काय वापरणार आहे साहित्य ते दाखवते. तर त्याच्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे. मी पिळून घेतलं आहे, सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे. आणि मी इकडे घेतला आहे कांदा, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. तर इकडे गॅसवर मी तवा ठेवला आहे. तर तव्यावरच बनवणार आहे मी. तर तेल टाकून घेतलं आहे आणि आता तेलामध्ये तेल व्यवस्थित गरम झालं आहे. तर जिरं टाकून घेतलं, कांदा, लसूण आणि कढीपत्ता तर हे सगळं मी परतून घेते आणि त्यामध्ये मसाले टाकून घेतले. तर घरगुती मसाला आहे, गरम मसाला आणि थोडी हळद वापरली आहे. कारण मी हळद कुकरमध्ये जेव्हा शिजवायला ठेवलं होतं तेव्हाच हळद थोडी टाकली होती. तर आता ही फोडणीवर आपली शिजवलेली सेंध आहे ती टाकली आहे. तर ती मी आता व्यवस्थित परतून घेते आणि ती अगोदरच शिजवलेली आहे त्यामुळे काय शिजायला त्याला वेळ लागणार नाही. तर 10-15 मिनटं मी नुसती वाफेवरच शिजून घेणार आहे आणि झाकण ठेवते आणि कमी गॅसवर शिजवून घेते. तर आपली भाजी तयार झाली आहे. तर खूप भारी लागते, तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच भारी लागते. तर वरून कोथिंबीर घेते टाकून. तर आज बनवलेल्या कोवळ्या बांबूची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.